प्राइम टाइम या बुलेटिनची सुरुवात आपण करणार आहोत पठाण सिनेमाच्या बातमीनं। किंग खानच्या पठाण सिनेमाची घोडदौड कायम आहे। बॉक्स ऑफिस कलेक्शन बद्दल जे अंदाज वर्तवण्यात आले ते खरे ठरले। त्यामुळे गेले वर्ष बॉलिवूडला निराश करणारं ठरलं असताना या वर्षाची सुरुवात पठाणमुळे खास झाली असं म्हणता येईल। ब्रेक के बाद असं म्हणत किंग खानचा पठाण सिनेमा प्रचंड गर्दी खेचतोय। या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या आधीपासूनच यानं नवीन विक्रम नोंदवायला सुरुवात केली होती। आतापर्यंत या चित्रपटानं अनेक रेकॉर्ड मोडलेत। पहिल्या दिवशी पठाणनं दमदार कामगिरी केली होती। आता तर पठाण सिनेमाच्या चौथ्या दिवशीच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनची आकडेवारी समोर आली आहे। हा चित्रपट बुधवारी म्हणजे 25 जानेवारी रोजी प्रदर्शित झाला। पहिल्या दिवशी 57 कोटींची कमाई केली। त्यानंतर दुसऱ्या दिवशी या चित्रपटानं 70 कोटींचा गल्ला कमावला। 3 दिवसात या चित्रपटानं 127 कोटींची कमाई केली आहे। शनिवारी असलेल्या सुट्टीचा फायदा या चित्रपटाच्या कलेक्शनला मिळाला। मीडिया रिपोर्टनुसार काल या चित्रपटानं 55 कोटींचा गल्ला जमवला, तर 4 दिवसांची आकडेवारी पाहता पठाण चित्रपटानं आतापर्यंत देशभरातून 265 कोटींची कमाई केली आहे। जगभरात या चित्रपटानं 429 कोटींचा आकडा पार केलाय। या चित्रपटातून शाहरुख खाननं 4 वर्षांनी मोठ्या पडद्यावर पुनरागमन केलं आहे। कोरोना काळानंतर सर्वाधिक कमाई करणारा पहिला हिंदी चित्रपट म्हणून पठाणची नोंद होईल। आता पठाणच्या कमाईमध्ये आणखीन किती वाढ होते हे पाहणं रंजक आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। अभिनेता शाहरुख खाननं आपल्या मन्नत बंगल्याच्या बाहेर येऊन चाहत्यांच्या शुभेच्छांचा स्वीकार केला। शाहरुखचा पठाण सिनेमा बॉक्स ऑफिसवर चांगलं यश मिळवत असताना चाहत्यांनी त्याच्या घराबाहेर जमत त्याचं अभिनंदन केलं। शाहरुखच्या मन्नतच्या गॅलरीमध्ये एक चाहत्यांनी पठाणला दिलेल्या प्रतिसादाबद्दल त्याने आभार मानले। यानंतर तमाम क्रिकेट प्रेमींना भारतीयांना अभिमान वाटावा अशी बातमी। भारताच्या महिलांनी अंडर-19 विश्वचषक स्पर्धेत इतिहास घडवलाय। क्रिकेट इतिहासात पहिल्यांदाच पार पडणाऱ्या अंडर-19 महिला T20 विश्वचषकावर भारतीय संघानं आपलं नाव कोरलंय। भारतानं पहिल्यांदा फलंदाजी करताना इंग्लंडचा 68 धावांमध्ये खुर्दा केला। त्यानंतर 69 धावांचं अतिशय माफक आव्हान भारतानं 3 विकेट्सच्या बदल्यात पूर्ण केलं। 14व्या षटकात इंग्लंडला 7 विकेट्स राखून पराभूत करत पहिल्या अंडर-19 T20 विश्वचषकावर भारतीय पोरींनी आपलं नाव कोरलं। इतनी खुशी हो रही है कि बर्दाश्त के बाहर हो रही है। बच्ची अच्छा खेली आज, उसका सपना था कि वर्ल्ड कप खेलना है, लेकिन जीत के भी आ गई। उसने जितवा लिया, फाइनल मैच को जितवा लिया उसने। अपने टिकी रही एक जगह, एक छोर बिल्कुल संभाले रखा उसने। बहुत अच्छा लग रहा है, बहुत खुशी हो रही है कि ये खुशी के आंसू है। जो उसका सपना था वो पूरा हुआ, तो उसी के लिए, और उसने जो सोचा था वो उसने कर लिया। मेरी उसकी मैच से 10 मिनट पहले ही बात हुई थी। बता रही थी कि दीदी मैं नर्वस हूँ, पर उसने बहुत अच्छे से खेला। हमें बहुत खुशी है। अब मेन सीनियर टीम इंडिया में हम उसको खेलते हुए देखना चाहेंगे। चमत्काराच्या दाव्यामुळे अडचणीत आणि चर्चेत आलेले बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री महाराज पुन्हा एकदा वादात सापडलेत। निमित्त आहे संत तुकाराम महाराजांबद्दल धीरेंद्र शास्त्रीनं अकलेचे तोडलेले तारे। तुकाराम महाराजांना त्यांची पत्नी मारायची, त्यामुळे ते संत बनले अशी मुक्ताफळं धीरेंद्र शास्त्री महाराजांनी उधळली। धीरेंद्र महाराजांच्या या वक्तव्यानंतर महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे। भाजपच्या आध्यात्मिक आघाडीसह राष्ट्रवादी काँग्रेस, संभाजी ब्रिगेडनं धीरेंद्र महाराजांचा निषेध केलाय। या प्रकरणी वारकरी संप्रदाय सुद्धा आक्रमक होण्याची शक्यता आहे। त्यामुळे धीरेंद्र महाराज यांच्या या वक्तव्यानं नव्या वादाला तोंड फुटलंय। संत तुकाराम महाराष्ट्र के एक ऐसे महात्मा जिनकी लुगाई रोज मारती थी, उन्हें रोज पीटती थी डंडे से। तो किसी ने उनको पूछा, तुम लुगाई से पिटते हो, बीवी से पिटते हो, शर्म नहीं आती? संत तुकाराम बोले, ईश्वर की कृपा है कि मुझे पीटने वाली लुगाई मिली। बोले, इसमें कृपा कौन सी हुई ईश्वर की? बोले, वाह, अगर प्रेम करने वाली लुगाई मिलती
तो हम भगवान से प्रेम नहीं करते, लुगाई के ही चक्कर में पड़े रहते। पीटने वाली मिली तो वो मौका तो दे रही कि तुम मेरे चक्कर में कहां पड़ा, चल राम जी के चरणों में जा। बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्री महाराजांनी केलेल्या या वक्तव्यानं आता संतापाची लाट उसळली आहे। पंडित धीरेंद्र शास्त्री यांनी जगद्गुरु तुकाराम महाराजांबद्दल बोलताना एक चुकीचा संदर्भ दिलाय आणि ज्यातून संत तुकाराम महाराज आणि त्यांच्या धर्मपत्नींच्या प्रतिमेला ठेच पोहोचली आहे। यातून केवळ वारकरी संप्रदायाचा नाही तर सबंध महाराष्ट्राचा अपमान झालाय आणि म्हणून आम्ही मागणी करतो की त्यांनी लवकरात लवकर जगद्गुरु तुकाराम महाराजांची माफी मागावी। जे लोक असं बोलतात ते अर्थातच चुकीचंच आहे आणि मी अध्यात्माकडे वळलेले आहे, म्हणून मी अध्यात्म करते म्हणून काय घरात वाईट आहे म्हणून नाही, ते चांगले भारतीय संस्कार आहेत आणि ते प्रत्येकाच्या व्यक्तीवर मुलांवर आपण करण्याचा प्रयत्न हा प्रत्येक कुटुंब करतच असतं आणि तुकारामांवर जर अपमान होत असेल तर त्याचा जाहीर निषेध एक समाज म्हणून आपण सगळ्यांनी केला पाहिजे। तुकाराम महाराजांनी सांगितलंय, भले तरी देव कासेची लंगोटी असल्या नाठाळाच्या माती हानुकाठी। महाराष्ट्रातले वारकरी जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचे बदनामी केली तरी गप्प का आहेत? कुठे आहेत ते हिंदुत्ववादी जे मनोवादी आणि सनातनी विचाराच्या नावाखाली राज्यात आणि देशात बाजार मांडलाय? दरम्यान बागेश्वर बाबांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर रोहित पवारांनी ट्विट करून टीका केली आहे। पाहूया ते काय म्हणाले। बागेश्वर बाबांना सद्गुरू जगद्गुरू संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्याबद्दल गरळ ओकली असताना राज्याचं पालकत्व ज्यांच्याकडे आहे ते मात्र शांत आहे। या बाबाची बडबड एक वेळ मध्य प्रदेशात खपेल, पण भक्तिप्रेमाची शिकवण देणाऱ्या संतांबाबत आणि वारकरी संप्रदायाबद्दल बोललेलं महाराष्ट्र कदापि खपून घेणार नाही। ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी उद्याचा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे। केंद्रीय निवडणूक आयोग उद्या शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह नेमकं कुणाला द्यायचं यावरची शेवटची सुनावणी घेणार आहे। यापूर्वी 3 वेळा सुनावणी पार पडली। केंद्रीय निवडणूक आयोगात याबद्दल उद्या सुनावणी होणार असून याच दिवशी अथवा याच आठवड्यामध्ये याबाबतचा अंतिम निर्णय जाहीर केला जाण्याची शक्यता आहे। याआधी 20 जानेवारी रोजी झालेल्या सुनावणीत केंद्रीय निवडणूक आयोगानं ठाकरे आणि शिंदे या दोन्ही गटांना 23 जानेवारीपर्यंत लेखी उत्तर देण्याचे आदेश दिले होते। महत्त्वाची बाब म्हणजे 23 जानेवारीला शिवसेना पक्षप्रमुख पदाचा उद्धव ठाकरेंचा कार्यकाळ संपुष्टात आलाय। सत्ता संघर्षाबाबत सर्वोच्च न्यायालयातही सुनावणी सुरू असून पुढची सुनावणी 14 फेब्रुवारी रोजी होणार आहे। माझे स्पष्ट मत पहिल्या दिवसापासून आहे की शिवसेना हा पक्षाची स्थापना ही माननीय बाळासाहेब ठाकरेंनी केलेली आहे आणि त्यांचा उत्तराधिकारी त्यांनी स्वतःच ठरवला होता आणि ते चिन्ह बाळासाहेबांनी ठरवलं होतं। त्यांचा उत्तराधिकारी कोण आहे हे त्यांनी ठरवलं होतं। त्याच्यामुळे वेगळं कुणाला तरी ते चिन्ह मिळणं हे फारसं योग्य होणार नाही। ज्यांनी पक्ष काढला, ज्यांनी त्यांचा उत्तराधिकारी ठेवला त्यालाच ते चिन्ह मिळालं पाहिजे। न्यूज 18 लोकमतच्या उद्योगरत्न पुरस्कार सोहळ्यातल्या मुलाखतीत धनुष्यबाणासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी काय म्हटलं जाणून घेऊया। लोकांना पाहिजे रिझल्ट, लोकांना पाहिजे निर्णय, लोकहिताचे निर्णय आम्ही घेतो। आमचा काही पर्सनल अजेंडा नाहीये। आमचा अजेंडा हाच आहे, या राज्याचा सर्वांगीण विकास करणं, या राज्यातल्या प्रत्येकाला न्याय देणं आणि या राज्यातल्या जनतेच्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल घडवणं, त्यांना चांगले दिवस, समाधानाचे दिवस आले पाहिजे, हीच आमची भूमिका आहे। उद्योजक वाढले पाहिजे, या सगळ्या ज्या काही इतर घटक आहेत त्यांना न्याय मिळाला पाहिजे, हीच आमची भूमिका आहे। त्यामुळे जे काय होईल, कोर्टाचं तुम्ही म्हणालात, सिम्बॉलचं म्हणालात, लोकशाहीमध्ये काय आहे? लोकशाहीमध्ये बहुमताला महत्त्व असतं। आज बहुमताने आम्ही सरकार स्थापन केलंय, कायद्याचं सरकार स्थापन झालंय। लोकशाहीमध्ये मेजॉरिटी महत्त्वाची असते आणि आम्ही जो कारभार करतोय तो लोकहिताचा करतोय। त्यामुळे जे होईल आमची एवढीच अपेक्षा आहे, मेरिट प्रमाणे निर्णय व्हावा हीच आमची अपेक्षा आहे आणि मेरिट आपल्याला माहित आहे।
20 जानेवारीला केंद्रीय निवडणूक आयोगात झालेल्या सुनावणीमध्ये बघूया की आता नेमकं काय म्हणजे तारीख पुढची मिळाली, पण आता बघूया उद्याच्या सुनावणीमध्ये नेमकं काय होत आहे। वळ्या पुढच्या बातमीकडे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आज देहूच्या तुकाराम महाराज मंदिरामध्ये येऊन दर्शन घेतलं। यावेळी देहू संस्थानकडून त्यांचा सत्कार करण्यात आला। त्यापूर्वी मुख्यमंत्र्यांनी भंडारा डोंगरावर डोंगरगड ट्रस्टनं आयोजित केलेल्या कार्यक्रमाला हजेरी लावली। भंडारा डोंगर आगळ्या वेगळ्या ऊर्जेनं भरला आहे। या परिसराचा विकास करताना या श्रद्धास्थानाचं पावित्र्य कायम राहिलं पाहिजे असं मत मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केलं। विकास कामं करताना वारकऱ्यांच्या श्रद्धेला ठेच लागू देणार नाही, त्यामुळे रिंग रोडच्या मार्गातही बदल करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं। पण आपलं हे श्रद्धास्थान जे आहे हे याची श्रद्धा कायम राहिली पाहिजे। शेवटी आपण विकास कुणासाठी करतो? लोकांसाठीच करतो। परंतु विकास करत असताना वारकरी संप्रदायाच्या किंबहुना नागरिकांच्या श्रद्धेला ठेच पोचवून विकास आपण करणारे राज्यकर्ते नाही आहोत। आपल्या सगळ्यांचा विचार घेऊन पुढे जाणारे राज्यकर्ते आपण आहोत। खरं म्हणजे मला आठवतंय की तेव्हा आपल्या MSRDCचा मी मंत्री होतो आणि मला खासदारांनी आपण सगळ्यांनीच सांगितलं की बाबा इथून आपल्याला तो रिंग रोड काढायचा आहे। आमचं ते सगळं प्लॅनिंग होतं। शेवटी रस्ते, बायपास रोड, रिंग रोड ही शहराची गरज असते। परंतु जेव्हा सांगितलं की इथं आपल्या तुकोबारायांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेला हा भंडारा डोंगर आहे आणि या भंडारा डोंगराला काय टच होता कामा नये आणि मी माहिती घेतली सगळी काय आहे बाबा इथं। मला आता इकडे काय जायचं नाही आपल्याला, हे रस्ता जाऊ दे, वळवा दुसरीकडं। पण आपलं हे श्रद्धास्थान जे आहे हे याची श्रद्धा कायम राहिली पाहिजे। हे सरकार वारकऱ्यांचं आहे आणि म्हणून वारकरी संप्रदाय ही मोठी ताकद आपल्या महाराष्ट्रातली आहे। शेवटी एक इच्छाशक्ती असायला लागते, एक प्रामाणिक तळमळ असायला लागते आणि एक श्रद्धा भक्तिभाव असायला लागतो। तरच अशा मोठ्या कामांची सुरुवात होते। पूर्ण करण्याचं काम मोठं आणखी असतं, परंतु सुरू करायचं देखील त्याला मोठं धाडस लागतं आणि ते धाडस तुम्ही केलेलं आहे। त्यामुळे तुमच्या सगळ्यांना ज्यांनी ज्यांनी याच्या सुरुवातीला सहभाग घेतला त्या सगळ्यांची नावं मी घेत नाही, परंतु सगळ्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो, त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो। यानंतर बातमी इंद्रायणी थडी 2023 संदर्भातली। जत्रेच्या समारोपाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते। यावेळी त्यांनी आमदार महेश लांडगेंचं कौतुक केलं। महेश दादासारखा पैलवान मी हेरला होता, पण ज्यांना पारख नाही त्याचं काय करणार? त्यांना 2019ला तिकीट दिलं नाही असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना लगावला। माझ्याकडे महेश दादा जेव्हा आला त्यामुळे हा दाढीवाला पैलवान नक्की जिंकणार आणि मी माझा प्रयत्न पण केला, परंतु ज्यांना पारखच नाही त्याला मी काय करू शकतो? आणि म्हणून मग महेश दादा या भागातल्या मतदारसंघातल्या लोकांमध्ये लोकप्रिय होता, अपक्ष निवडून आला, बरोबर ना? आणि म्हणून ठीक आहे, आता आपण एकच आहोत। मुंबईत सकल हिंदू समाजाच्या वतीनं हिंदू जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला। लव्ह जिहाद विरोधी कायद्याच्या मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात आला। हजारोंच्या संख्येनं आंदोलनकर्ते या मोर्चात सहभागी झाले। जन आक्रोश मोर्चात उद्धव ठाकरेंवर आंदोलकांनी जोरदार टीका केली। महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यांमध्ये लव्ह जिहाद आणि धर्मांतरणाच्या घटना समोर आल्यानंतर त्या विरोधात कठोर कायदा पारित करण्याची मागणी आंदोलक करत आहेत। दरम्यान कायद्याच्या मागणीसाठी आम्ही जन आक्रोश मोर्चा काढला असून भारताला हिंदू राष्ट्र घोषित करण्यात यावं ही आमची मागणी आहे असंही आंदोलक म्हणाले। दरम्यान यावेळी जन आक्रोश मोर्चात भाजप नेते किरीट सोमय्या, आशिष शेलार, प्रवीण दरेकर यांच्यासह चित्रा वाघ सहभागी झाल्या।
शिवाजी पार्कमधून हा मोर्चा निघाला तो एल्फिस्टन इथल्या कामगार कल्याण केंद्रामध्ये त्याचा समारोप झाला। ज्यांना जबरदस्तीने त्यांचं धर्मांतरण त्यांना फूस लावून देणं असे बऱ्याच घटना महाराष्ट्रामध्ये घडतात आणि या परिवारांसाठी आणि या मुलींसाठी राज्यामध्ये तसा कुठला सबळ सक्षम कायदा नाही आणि म्हणून उत्तर प्रदेशच्या धर्तीवरती महाराष्ट्रातही अशा पद्धतीचा कायदा व्हावा ही आमची मागणी आहे। आणि आज तुम्ही लाखोच्या संख्येने जे हिंदू बघताय, मला विश्वास आहे लोकांसाठी लोकाभिमुख असलेलं शिंदे फडणवीसांचं सरकार या मागणीकडे लक्ष देईल। ज्या परिवारातील एक तरुण मुलगी हातची त्यावेळेला बाजूला जाते, घरातून बाहेर पडते, प्रेमात फसवल्या जाते, तुकडे तुकडे केल्या जातात, त्या परिवाराचं दुःख, त्याचा आक्रोश हा समाज व्यक्त करतोय। मोकळी जागा म्हणजे जणू काही एका विशिष्ट समाजाची प्रार्थना स्थळासाठीच आहे असं मानून त्या ठिकाणी अनधिकृत जे होतं त्या विरोधात मुंबईकरांची भावना आहे। जन हा शब्द त्या ठिकाणी आहे आणि सकल हिंदू समाजच रस्त्यावर उतरलेला आहे। हा काही केवळ भारतीय जनता पार्टीचा मोर्चा नाहीये, यामध्ये सर्व पक्षाचे सर्व जाती धर्माची लोक एकत्रित आलेली। काय मागणी आहे? मागणी आहे लव जिहाद, धर्मांतर विरोधी कायदा त्या ठिकाणी आणा। काही हिंदू समाजातील मुलींना फूस लावून प्रलोभन देऊन त्या ठिकाणी त्यांच्यावर अत्याचार होत आहेत, त्यांना त्या ठिकाणी धर्मांतर करायला भाग पडतंय। हे चालणार नाही, हे हिंदू राष्ट्र आहे आणि त्याच्यामुळे अशा प्रकारचा कायदा आणावा। दरम्यान शिवसेना भवन हेच हिंदूंचं एकमेव आशास्थान असल्याचं हिंदू जनाक्रोश मोर्चानं सिद्ध केलंय असं खासदार संजय राऊत म्हणाले। गेल्या 8 वर्षांपासून देशात शक्तिमान हिंदू नेत्याचं राज्य असताना असा मोर्चा काढावा लागणं हे कुणाचं अपयश असा सवाल विचारत त्यांनी भाजपवर निशाणा साधला। कार सेवकांच्या हत्या करणाऱ्या मुलायम सिंग यादव यांचा मोदी सरकारनं पद्मविभूषण देऊन गौरव केला, त्यामुळे या विरोधात हिंदूंचा आक्रोश पाहायला मिळाल्याचं राऊत म्हणाले। दरम्यान संजय राऊतांचं वक्तव्य वैफल्यातून आल्याचं भाजपचे नेते प्रवीण दरेकर म्हणाले। संजय राऊतांचं वक्तव्य वैफल्यातनं अशा प्रकारचं आलेलं आहे, त्याला काही फार महत्त्व द्यायचं कारण नाही। बदललेली शिवसेना, काँग्रेस राष्ट्रवादीत विलीन झालेली शिवसेना महाराष्ट्र हिंदू समाज पाहतोय। हा मोर्चा भाजपचा नव्हता, सकल हिंदू समाजाचा होता। भाजपचे कार्यकर्ते त्यात सम्मिलित होते आणि भाजप या संदर्भात भूमिका घेत आलेली आहे, पुन्हा भविष्यात घेईल। ग्रामीण भागात अनेक युवकांच्या लग्नांचा प्रश्न हा गंभीर बनत चाललाय। त्याचाच गैरफायदा बार्शीतल्या वधूवर सूचक मंडळानं घेतला। अनेक लग्नाळू मुलांची वधूवर सूचक मंडळाच्या माध्यमातून फसवणूक झाली आहे। या प्रकरणी वधूवर मंडळासह एजंटना अटक करण्यात आली आहे। पाहूया न्यूज 18 लोकमतचा स्पेशल रिपोर्ट। हे आहे बार्शी तालुक्याचं पोलीस स्टेशन आणि पोलीस स्टेशन समोर ही गर्दी आहे फसवणूक झालेल्या लग्नाळू युवकांची आणि त्यांच्या कुटुंबियांची। बार्शीतल्या एका वधूवर मंडळानं यांना हजारो रुपयांचा गंडा घातलाय। वधूवर मंडळानं लग्नाळू युवकांकडून पैसे घेतले। 3000 ते 10000 रुपयांपर्यंत रक्कम त्यांच्याकडून घेण्यात आली। मंडळाने 3 ठिकाणी परिचय मेळावे घेतले आणि त्यातल्या 2 ठिकाणी फक्त युवकांचेच मेळावे घेतले गेले। शनिवारी 3ऱ्या मेळाव्यात लग्नाळू युवक आणि त्यांचे नातेवाईकही आले, पण त्याही वेळी वधू नसल्याने या सगळ्यांना फसवणूक झाल्याची शंका आली आणि त्यांनी पोलीस ठाणे गाठलं। काही लग्नाळू युवकांच्या कुटुंबियांना लग्नासाठी दागिने कपडेही खरेदी करायला सांगितले होते। आम्हाला सांगण्यात आलंय की पुढे तुम्हाला 27 तारखेला आणि मुली दाखवण्यात येईल आणि लग्न पुन्हा पुढच्या 2-4 दिवसात असं होईल असं सांगितलं आम्ही। म्हणून आता त्यांनी रामा खैरे यांनी आमच्याकडून 10,000 रुपये ह्यांच्याकडून घेतलेले आहेत आणि ती मीच तिथं जाऊन स्टेजवर सांगितलं की ही एकदम फ्रॉड आहे। मी यायच्या अगोदर ह्यांचे पत्रकाराच्या यायच्या अगोदर आलं सांगितलं त्यांना मॅडमला की तुम्ही जे करायला लागला जी फ्रॉड करायला लागला असं कुणी तुमच्याकडून कोण असं मुली देणार आहे का आई बाप की तुम्ही ह्या आमच्या पुरीचं तुम्हीच लग्न करा तुम्हीच लावा असं होणार आहे का? मला 11 तारीख दिलेली ना, त्याच्यामुळे तुम्ही साड्या आणि सोनं घेऊन ठेवा म्हणले, तुम्हाला पोरगी दाखवली लग्न होईल म्हणले तुमचं दुसरं। त्यामुळे तुम्ही पसंत असाल नसाल हा प्रश्न पुढचाच का? हो पुढचाच, डायरेक्ट लग्नच। हो
बार्शीतल्या कथित वधूवर मंडळाचे चालक, महिला आणि इतर एजंट्सना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। यातून एक मोठं रॅकेट समोर आलंय। लग्नाला उशीर झालेल्या युवकांच्या आणि त्यांच्या कुटुंबियांच्या परिस्थितीचा फायदा घेण्याचा आणि त्यांच्या भावनांशी खेळण्याचा आर्थिक फसवणुकीचा हा प्रकार खरोखरच धक्कादायक आहे। बार्शीहून प्रीतम पंडितचं ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। सोलापूर महामार्गावरच्या लोणी काळभोर भागात एक भीषण अपघात झालाय। सोलापूरच्या दिशेने निघालेल्या चारचाकीचा ताबा सुटल्यानं गाडीला अपघात झाला। ताबा सुटल्यानं ही गाडी चक्क रस्त्याच्या दुभाजकावर पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या एका चारचाकी गाडीवर आदळली, त्यामुळे भीषण अपघात झाला। या अपघातात 3 जण गंभीर जखमी झालेत, तर एकाची प्रकृती गंभीर आहे। हा अपघात इतका भीषण होता की चारचाकी दुभाजकावर आदळल्यानंतर चक्क 3 वेळा पलटी मारत दुसऱ्या बाजूला जाऊन पडली। या अपघाताचा व्हिडिओ समोर आलाय। पोलीस कर्मचाऱ्यानं केलेल्या गोळीबारात जखमी झालेले ओडिशाचे आरोग्यमंत्री नाबा दास यांचं उपचाराच्या दरम्यान निधन झालंय। नाबा दास यांच्यावरती झरसुगुदा जिल्ह्यामध्ये सकाळी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकानं गोळीबार केला। मंत्री दास यांच्या छातीत डाव्या बाजूला गोळ्या लागल्या। तातडीने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं। प्राथमिक उपचारानंतर त्यांना एअरलिफ्ट करून भुवनेश्वरला आणण्यात आलं, मात्र उपचाराच्या दरम्यान नाबा दास यांचं निधन झालं। नाबा दास यांनी आठवड्याभरापूर्वी शनी शिंगणापूरच्या शनिदेवाला 1 कोटी रुपयाचा कलश अर्पण केला होता। 1 किलो 700 ग्रॅम सोनं आणि 5 किलो चांदीचा उपयोग करून हा कलश तयार करण्यात आला होता। या सगळ्या बातम्यांसोबत बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय। ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत।